नमस्कार, प्रतिभात रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत तोंडाची चव वाढवणारी, चटपटीत आणि चमचमीत कच्च्या टोमॅटोची झटपट होणारी आणि चवीला जबरदस्त अशी चटणी। याआधी आपण पिकलेल्या टोमॅटोची चटणी पाहिलेली आहे। म्हटलं चला कच्च्या टोमॅटोची सुद्धा मस्त चटपटीत चटणी बनवून दाखवूया। तर पाहू शकता त्यासाठी ही मी घेतलेली आहे कच्ची टोमॅटो। आणि ही जी टोमॅटो आहे पहा कशी आहेत, तर ही तुम्हाला हिरवी दिसतात आणि याचा आकारही थोडासा वेगळा आहे। तर ही जी टोमॅटो आहे ना, तर ही गावरान टोमॅटो आहे आणि याचीच आपल्याला मस्त तोंडाची चव वाढवणारी चटपटीत अशी चटणी बनवूची आहे। तर त्याआधी आपल्याला हे टोमॅटो जे आहे ना ते कापून घ्यायचे आहे। आता मी ही टोमॅटो जी आहे ना तर अशी उभी कापून घेणार आहे चटणी बनवण्यासाठी। तर याआधी आपण पिकलेल्या म्हणजे लाल टोमॅटोची मिरची पाहिलेली आहे। तर आज आपल्या गावरान टोमॅटोची, आता उन्हाळासुद्धा आहे आणि थोडासा उन्हाळा सुरुवात झालं की काहीतरी चटपटीतच भाजीसुद्धा खाऊशी वाटते। म्हटलं चला कच्च्या टोमॅटोची आणि तोंडाची चव वाढवणारी चटपटीत अशी मिरची बनवून दाखवूया आणि एकदम छान लागते। तर त्याआधी बघा अशी मोठी साईजची मी कापून घेतलेली आहे। म्हणजे टोमॅटो जो आहे ना तुम्ही उभा कापून घेतलेला आहे। तर हे मी 5 ते 6 टोमॅटो घेतलेले होते, म्हणजे पाव किलो हे टोमॅटो आहे। तर अगोदर हे आपण कापून घेऊया उभे। तर चला, तर पाहू शकता आता हे टोमॅटो आपण सर्व कापून घेतलेले आहे। तर हे आता मी धुवून घेते। तर चला आता आपण चटणी बनवून घेऊया। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये मी टाकते 3 चमचे तेल आणि तेल आता आपण गरम होऊन देऊया। गॅस मी मीडियम ठेवले। तेल गरम झालं की आता गॅस स्लो करते आणि आता मस्त चुरचुरीत फोडणी देऊया। 1 चमचा जिरे घेतले आणि अर्धा चमचा घेऊया मोहरी आणि मी 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या त्या टाकूया, कारण फोडणी छान चुरचुरीत व्हायला हवी। आणि 4 हिरव्या मिरच्या मी अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत। आता ही अगोदर आपण छान परतून घेऊया। मग त्यामध्ये आपण टाकणारे बारीक चिरलेला कांदा, तर 2 मीडियम आकाराचे कांदे जे आहे ना ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते आता आपण टाकूया। आता कांदा सुद्धा छान लालसर आपल्याला परतून घ्यायचा आहे। छान असा कांदा आपण परतून घेऊया। तर पाहू शकता कांदा छान असा परतला गेलेला आहे। तर हे बघा आता कांदा छान परतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण टाकूया अर्धा चमचा हळद पावडर। आता हे आपण मिक्स करून घेऊया अगोदर, म्हणजे परतून घेऊया। तर चला आता याच्यामध्ये टाकलेले आहे हे टोमॅटो आपण जे चिरून घेतले होते ते मी धुवून घेतले 2 पाण्याने, ते आता आपण टाकून घेऊया। पहा किती छान दिसतात हे टोमॅटो। कच्चे जरी असले तरी याची चटणी जी आहे ना एकदम जबरदस्त अशी लागते। तर हे टाकूया टोमॅटो आणि हे टोमॅटो जे आहे ना एका वाफेमध्ये शिजतात, म्हणजे चटणी बनवायला जास्त वेळ लागत नाही, काही नाही आणि पटकन आणि झटपट होते। आणि चवीनुसार मीठ। आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि स्लो गॅसवर आपण वाफेवरच ही चटणी शिजवणार आहे। आता बघा उन्हाळा इतका वाटलाय, काही भाज्या जास्तच खाऊन सुद्धा कंटाळा येतो, त्यामुळे काहीतरी वेगळं घ्यावं जेणेकरून खायलाही छान लागेल, झटपट होईल आणि चवीलाही मस्त चटपटीत लागेल। तर ही कच्च्या टोमॅटोची चटणी जी आहे ना एकदा नक्की ट्राय करा। झटपट होते पण चवीला पण इतर भाज्यांपेक्षा छान लागतं। वाटण बनवायची गरज नाही, काही नाही आणि मेन म्हणजे झटपट होते आणि चटपटही लागतं। झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेऊया। तर चला आता झाकण काढून पाहूया। अगदी ना 2 मिनिटात ही चटणी तयार होते। आता झाकण ठेवायची गरज नाही आहे, कारण टोमॅटोची चटणी ना ही झालेली आहे। तर आता याच्यामध्ये काय करायचे की भाजलेल्या शेंगदाण्याचे मी दाणेदार कूट घेतले 3 चमचे। आता हे मिक्स करून घेऊया। आता झाकण न ठेवता आपल्याला फक्त 1-2 मिनिटं अशी होऊन द्यायची आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी जे आहे ना ते त्यामध्ये ऑब्झर्व झालं पाहिजे। तर असे आपण हलवून घेऊया। तर थोडीशी टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे आपण मिक्स करून घेऊया।
आणि चटणी नपा झालेली आहे हे बघा. तर ही चटणी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता किंवा नुसतं वरण भात जरी केला तरी त्यासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता. गॅस करूया बंद आणि पाहू शकता मस्त अशी ही चटणी जी आहे टॅमॅटोची तयार झालेली आहे. किती सुंदर दिसते आणि खायलाही तेवढी जबरदस्त लागते, झटपट होते. पण रखरखत्या उन्हामध्ये तोंडाची चव वाढवणारी ही कच्च्या टोमॅटोची चटणी एकदा नक्की बनवून पहा. झटपट होणारी, चवीला जबरदस्त अशी. तुम्हाला सुद्धा आवडते का? कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल आणि जर तुम्ही नवीन असेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.